मित्रांनो, दूध व्यवसाय करताना आपला मुख्य उद्देश असतो जास्तीत जास्त आणि दर्जेदार दूध. पण अनेकदा आपण महागडे खाद्य देऊनही दूध वाढत नाही. याचं कारण म्हणजे खाद्याचे चुकीचे नियोजन. नमस्कार, मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक किशोर या चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अशा काही वैज्ञानिक पद्धती आणि खाद्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या गाई म्हशींचे दूध उत्पादक 15 ते 20% वाढवू शकता. शेतकरी मित्रांनो, दूध उत्पादनाचा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समतोल आहार. संशोधनानुसार जनावरांच्या आहारात 60% हिरवा चारा आणि 40% सुका चारा असणे गरजेचे आहे. हिरवा चारा यात मका, नॅपियर, गवत किंवा ल्युअर्स, मेथी घास याचा समावेश करा. हिरव्या चाऱ्यामुळे जनावरांचा विटॅमिन्स मिळतात. त्यानंतर सुका चारामध्ये कडबा किंवा पेंडा हा जनावरांचे पोट भरण्यासाठी आणि रवंथ करण्यासाठी गरजेचा असतो. त्यानंतर चारा नेहमी कुट्टी करूनच द्या, जेणेकरून अन्नाची नासाडी होणार नाही आणि पचन नीट होईल. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, नुसता चारा देऊन दूध वाढत नाही, तर त्यासाठी कॉन्स्टंट फीड म्हणजेच सरकी पेड, शेंगदाणा पेड किंवा सोयाबीन पेड देणे सुद्धा गरजेचे असते. उच्च उत्पादन देणाऱ्या गायींसाठी बायपास फॅट अत्यंत गुणकारी ठरते. हे थेट ऊर्जेचा स्रोत म्हणून काम करत असते. त्यानंतर दररोज 50 ते 100 ग्रॅम चांगल्या दर्जाचे मिनरल्स मिक्सर द्या. यामुळे जनावरांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसची कमतरता राहत नाही. त्यामुळे दुधाचे फॅट आणि प्रमाण दोन्ही वाढत असतं. शेतकरी मित्रांनो, दुधामध्ये साधारणपणे 85 ते 87% पाणी असते. जर गायीने पाणी कमी प्यायले तर दूध उत्पादन आपोआप घटते. जनावरांना दिवसातून किमान 3 ते 4 वेळा स्वच्छ आणि ताजे पाणी द्या. शक्य असल्यास ऑटोमॅटिक ड्रिंकिंग सिस्टम लावा, जेणेकरून जनावर त्यांच्या गरजेनुसार कधीही पाणी पिऊ शकतील. आता दूध वाढीसाठी मी तुम्हाला काही मॅजिक डाएट सांगणार आहे. ते म्हणजे काही संशोधन असेही सांगतात की नैसर्गिक औषधी वनस्पतीचा वापर केल्यास दुधात ही वाढ होत असते. शतावरी चूर्ण दररोज 50 ग्रॅम शतावरी दिल्यास दूध देणाऱ्या ग्रंथी उत्तेजित होतात. व्यायाल्यानंतर जनावरांना गुड आणि मेथीचे पाणी दिल्यास त्यांचे गर्भाशय स्वच्छ होते आणि त्या लवकर दुधावर येतात. शेतकरी मित्रांनो, दूध वाढवणे ही केवळ एक दिवसाची प्रक्रिया नाही. योग्य आहार, वेळेवर लसीकरण आणि जनावरांची स्वच्छता या गोष्टी पाळल्या तर तुमचा दूध व्यवसाय नक्कीच फायद्यात येईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.